नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे आपले स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल यामध्ये आजचा आपला घटक आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. आता प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या घटकाचा अभ्यास करत असताना आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातील जे काही साम्य आहे त्याचा विचार करत आहोत. कारण प्राकृतिक रचनेमध्ये जसं अनेक प्रकारचे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, समुद्र आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या दोन देशामध्ये जे जे काही साम्य आहे त्याचा आपण या तासिकेला विचार करणार आहोत. भारत आणि ब्राझील या दोन देशामध्ये जे काही साम्य आहे त्यामध्ये जलप्रणाली, द्वीपसमूह, पर्वत, मैदाने या दोन देशातल्या या साम्यातला जो काही फरक आहे तो आपण या दुसऱ्या घटकामध्ये या पाठाचा जो काही दुसरा भाग आहे त्यामध्ये अभ्यासत आहोत. आता यामध्ये तुमच्या समोर हा ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे. आता ब्राझीलचा जो नकाशा आहे या नकाशाचा जर आपण भाग पाहिलात तर ब्राझीलचा बराचसा भाग उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले आणि पर्वतही नाही आहेत. उत्तरेकडे ॲमेझॉनचं खोरं आहे, नैऋत्येकडे विस्तीर्ण अशी या प्रकारची मैदानं आढळतात. इथे हे जे ॲरो दिसतात, बाण दिसतात, त्या ठिकाणी बघा ॲमेझॉनचं खोरं दाखवलेलं आहे आणि ही ब्राझीलची उच्चभूमी दाखवलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ब्राझीलच्या नकाशामध्ये आपण ही माहिती पाहू शकतो. आता ब्राझीलचे काही प्राकृतिक भाग पडले गेलेले आहेत. जसे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह असेच भाग भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा होते की त्यामध्ये हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह असे 5 प्राकृतिक विभाग भारताच्या संदर्भामध्ये होते. आता 5 प्राकृतिक विभाग भारताच्या संदर्भामध्ये होते आणि 5 प्राकृतिक विभाग ब्राझीलच्या संदर्भामध्ये सुद्धा आहेत. आपण भारताची माहिती घेतलेली आहेच. आता ब्राझीलच्या उच्चभूमीचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला या ठिकाणी ब्राझीलचा जो काही भाग आहे, दक्षिण भाग, हा विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे आणि याचं वर्णन ब्राझीलचं पठार म्हणून केलं जातं. आता ब्राझीलची उच्चभूमी जी आहे ही उच्चभूमी किंवा ब्राझीलचं ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील आणि गियाना ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. त्याचबरोबर गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग आहे हा. त्यामध्ये व्हेनेझुएला या देशामध्ये आहे आणि त्या ठिकाणी उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत पसरलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहेत. ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर आहे पिको दी नेब्लिनाहे. ब्राझील आणि व्हेनेझुएला यांच्या सीमेवरती आहे आणि त्याची उंची 3014 मीटर एवढी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही ही जी चित्रसुद्धा त्या संदर्भात दाखवली जात आहेत. इथे पिको दी नेल्विना दाखवलेलं आहे, नंतर ब्राझीलची उच्चभूमी दाखवलेली आहे, बोल्व्हिया, ॲमेझॉनचं खोरंसुद्धा या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. आता ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागामध्ये त्याची जी उंची आहे ती 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. परंतु इतर जी काही भाग आहे त्याची उंची ही 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. ॲमेझॉनचं जे काही खोरं आहे हे ॲमेझॉनचं खोरं या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. या ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये
धबधबेसुद्धा आहेत. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र दाखवले गेलेले आहेत. त्या ठिकाणी अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावत आहेत. तसं इथे नद्यांची नावंसुद्धा दाखवली गेलेली आहेत. आणि अनेक नद्या या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम तर पावतातच, परंतु त्या अटलांटिक महासागराला, म्हणजे हा जो अटलांटिक महासागर आहे या ठिकाणी त्या मिळतात. आता या उच्चभूमीचा जो काही दक्षिण भाग आहे त्यामध्ये इकडे पॅराग्वे दाखवलेला आहे. पॅराग्वे, नंतर इथे पॅराना. तर अशा प्रकारची ही माहिती यामध्ये दिलेली आहेच. म्हणजे ह्या ज्या नद्या दाखवल्या आहेत त्या नंतर त्या अर्जेंटिना या देशाकडे जातात पुढे. आणि उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार हा अतिशय तीव्र आहे आणि तो कड्याच्या स्वरूपामध्ये दिसून येतो. तर अशा प्रकारे या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या संदर्भामध्ये ही माहिती आहे. त्याचबरोबर पुढचा जो भाग येतो म्हणजे अजस्र कडा. आता अजस्र कडा हा जो भाग आहे क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने जर पाहिला तर सर्वात लहान भाग आहे. त्या ठिकाणी उताराचं स्वरूप आहे आणि त्याचा हवामान याचा जो काही परिणाम होतो त्यामुळे तो एक स्वतंत्र विभाग मानला जातोय. त्या ठिकाणी उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कडेकडे अंकित होत असते. या भागामध्ये उच्चभूमीची उंची ही 790 मीटर एवढी आहे आणि काही भागातली उंची ही टप्प्याटप्प्याने पुढे कमी कमी होत जाते. साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागामध्ये ही उंची एका सरळ रेषेमध्ये जो काही उतार आहे त्या ठिकाणी संपते. आता या अजस्र जो काही कडा आहे यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. शिवाय त्यामुळे अजस्र कडेच्या पलीकडे वात विन्मुख प्रदेश म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेशसुद्धा त्या ठिकाणी तयार होत असतो. तर हा जो भाग आहे या प्रदेशामध्येच हा इथे अजस्र कडासुद्धा दाखवलेला आहे. आणि या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचं वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन अशा प्रकारे हे वर्णन करण्यात येतंय. नंतरचा भाग आहे म्हणजे किनारी प्रदेश. आता किनारी प्रदेशाच्या बाबतीत जर विचार केला तर ब्राझीलला जवळजवळ 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आणि या किनाऱ्याचा उत्तर आणि पूर्व असे दोन भाग केले जातात. आता उत्तरेकडचा जो काही भाग आहे हा आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रँडे दो नार्तेपर्यंतचा जो काही किनाऱ्याचा भाग आहे तो आहे. आणि उत्तर अटलांटिकचा किनारा त्याला असं म्हटलं गेलं. पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्याला पूर्व किनारा म्हणता येतं. आणि उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या त्या ठिकाणी येऊन मिळतात. त्यामुळे हा जो किनारा आहे हा किनारा सखल बनलेला आहे. या किनाऱ्यावर मॉर्जा बेट आहे मोठं. आता या मॉर्जा बेटावर उपसागर आहेत. साओ पावला मार्कोस उपसागर आहे आणि त्या ठिकाणी ॲमेझॉन ते टोकॅन्टिस नद्यांच्या मुखाच्या दरम्यान हे तयार झालेलं आहे. आता पूर्वेकडचा जो काही किनारा आहे त्या ठिकाणी अनेक लहान लहान नद्या त्या ठिकाणी येऊन मिळतात आणि या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को मोठी नदी ही अटलांटिक महासागराला येऊन मिळालेली आहे. तर अशा प्रकारचा किनारी भाग या ब्राझीलच्या ठिकाणी आहे. आता मैदानी प्रदेशाचा जर विचार केला आपण तर या मैदानी प्रदेशामध्ये ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन भागामध्ये दिसून येतात. त्यामध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्याचा भाग येतो. नंतर नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग आहे. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण असा एक प्रदेश आहे. आणि त्याचबरोबर ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडे. ॲमेझॉनचं खोरं ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद आहे, जे 1300 किलोमीटर एवढं आहे. दोन उच्चभूमी त्या ठिकाणी खूप जवळ येतात. तेथे ही रुंदी जवळजवळ 240 किलोमीटर एवढी आहे. आता ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील म्हणजे पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडचा जो भाग आहे. आणि त्या ठिकाणी हा मैदानी प्रदेश पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार त्या ठिकाणी पूर येत असतात आणि वनांच्या तळाकडचा भाग हा जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश त्या ठिकाणी खूप दुर्गम अशा प्रकारचा बनलेला आहे. आणि याशिवाय ॲमेझॉनच्या खोऱ्यातील जी काही वनं आहेत ही वनं उष्णकटिबंधीय आणि वर्षावनं आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी पॅन्टनल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळी भूमीपैकी एक प्रदेश मानला जातो आणि हा प्रदेश ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये सुद्धा पसरलेला आहे. पॅन्टनल हा दलदलीचा भाग आहे आणि ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल या राज्यामध्ये आहे. याशिवाय पॅन्टनलचा जो काही विस्तार आहे हा ब्राझीलप्रमाणेच अर्जेंटिना देशामध्ये सुद्धा झालेला आहे. तर अशा प्रकारे मैदानी प्रदेश होते. आता द्वीपसमूहाच्या बाबतीत जर विचार केला तर मुख्य भूमीशिवाय जी ब्राझील या देशामध्ये काही बेटांचा समावेश या ठिकाणी होतो. त्याचं वर्गीकरण जर केलं गेलेलं आहे एक किनारी बेट आणि सागरी बेट अशा प्रकारे वर्गीकरण केले. आता बहुतेक किनारी बेटं ही संचयनातून निर्माण झालेली आहे आणि सागरी बेटं ही त्या मुख्य भूमीमधून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटं ही मुख्य भूमीपासून जवळजवळ 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरामध्ये आहेत. त्या ठिकाणी जो काही भाग आहे बहुतेक खडकाळ भाग आहे, जलमग्न डोंगराच्या माथ्याचा भाग आहे आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये जी बेटं आहेत ती प्रवाळ बेटं आहेत. याशिवाय त्यांना कंकण द्वीप सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे. येथे तुमच्यासमोर इथे त्या बेटांची काही चित्रंसुद्धा दाखवली आहेत किंवा दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये अशा प्रकारची प्रवाळ बेटं आहेत आणि कंकण द्वीपसुद्धा त्यांना म्हणतात. या ठिकाणी हा द्वीपसमूहाचा एक नकाशासुद्धा दाखवला गेलेला आहे. जसं सागरी बेटं ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर आहेत आणि अटलांटिक महासागरामध्ये ती आहेत. तर अशा प्रकारे हा ब्राझीलचा द्वीपसमूहाचा भाग इथे दाखवला आहे. बघा इथे नावं दाखवली, मॉर्जा बेट वगैरे दाखवले, अटलांटिक ओशियन. तर अशा प्रकारची ही बेटं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. या नकाशाचं आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर त्या नकाशामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळेल. त्यानंतर जलप्रणाली आहे. या जलप्रणालीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ब्राझीलमध्ये जलप्रणालीचा जो काही भाग आहे त्यामध्ये जी काही प्रमुख नद्या आहेत जसं ॲमेझॉन आहेत. मग या ॲमेझॉनचं खोरं आहे. नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आहे. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील सान फ्रान्सिस्को आहे. किनारपट्टीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी नद्या आहेत आणखी काही. तर अशा प्रकारे या जलप्रणालीचा भाग येतो. आता इथे ॲमेझॉन जलप्रणालीचा विचार करत असताना इथे काही चित्र दाखवली गेलेली आहेत या नकाशावर. ॲमेझॉन जलप्रणालीच्या बाबतीमध्ये आपण हे पाहू शकता. त्याचबरोबर आणखी पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली आहे. या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात आणि या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला त्या ठिकाणी मिळतात. आता या दोन नद्या ज्या आहेत त्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरूनच त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा होत असतो आणि पुढची आहे तो म्हणजे साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमध्ये तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीमध्ये येत असतं. त्याचबरोबर किनारी प्रदेश जो आहे या किनारी प्रदेशाचा जर विचार केला तर किनारी प्रदेशातील नद्या म्हणजे ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आहेत. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी. त्यापैकी पारानिबा, इटापेक्रू या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला त्या मिळतात. त्याचबरोबर दक्षिण अटलांटिक महासागराला काही मिळणाऱ्या नद्यांचा भाग येतो. त्यामध्ये उरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळालेली आहे. तर अशा प्रकारे या ब्राझीलच्या जलप्रणालीचा आपण थोडक्यात विचार केलेला आहे. त्याचबरोबर भारत जलप्रणालीचा जर विचार केला आपण तर उगम क्षेत्रानुसार भारतातील ज्या काही नद्या आहेत या नद्या जर वर्गीकरण केलं नद्या आणि द्वीपकल्पाचं तर त्यामध्ये हिमालयातील नद्या आहेत, द्वीपकल्पीय नद्या आहेत आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या, असं 3 भागामध्ये या भारत जलप्रणालीचं आपल्याला वर्गीकरणसुद्धा करता येईल. आपल्याला माहिती आहे की हिमालयामध्ये ज्या काही नद्या आहेत या हिमालयातल्या नद्या बहुतेक मोठ्या नद्या त्या ठिकाणी उगम पावतात. पावसाळ्यामध्ये या नद्यांना पूर येत असतो कारण आणि बारमाही या नद्यांना पाणी असतं. त्यामध्ये गंगा,
त्यामध्ये सिंधू आणि तिच्या काही उपनद्या, जसं गंगा आणि तिच्या उपनद्या असा 2 समूह आहे. आता सिंधू आणि तिच्या उपनद्यांमध्ये झेलम, चिनाब, रावी आणि बियास यांचा भाग येतो. पश्चिम हिमालयामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर राज्यामधून त्या वाहतात आणि एकमेकींना बऱ्याचशा त्या समांतर आहेत. त्यामध्ये सिंधू जी नदी आहे ती सिंधूची एक प्रमुख उपनदी, जिला सतलज असं म्हटलं गेलं आहे, आणि ती त्या मान सरोवराजवळ उगम पावते, पश्चिम दिशेने वाहते. सतलज आणि तिच्या उपनद्यांमध्ये गाळाच्या संचयनामधूनच भारतातलं पंजाबचं जे काही मैदान आहे हे पंजाबचं मैदान तयार झालेलं आहे. नंतर गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते आणि हिमालय ओलांडून ती पुढे मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर ती पूर्ववाहिनी होत असते. म्हणजेच एकंदरीत हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्यासुद्धा आहेत. त्यामध्ये यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख नदी आहे. आता गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते आणि ती हिमालय ओलांडून पुढे भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करत असते. तर अशा प्रकारे या बहुतेक नद्या या हिमालयामध्ये उगम पावत असतात. म्हणजेच सिंधू आणि गंगा या प्रमुख नद्या जलवाहिन्या आहेत. आता ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशामध्ये जाऊन गंगेला मिळते आणि त्या ठिकाणी पाणी आणि आवासात त्यांचा मोठा त्या ठिकाणी विसर्ग होत असतो आणि या विसर्गातून त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशसुद्धा निर्माण झालेले आहेत. आता त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोन यासुद्धा आहेत. तर अशा प्रकारे या जलप्रणालीच्या या काही नद्यांची आपण माहिती इथे या नकाशामध्ये पाहू शकतो. तसं हिमालयातील नद्या, नंतर द्वीपकल्पीय नद्या इथे दाखवले या नकाशामध्ये दाखवलेल्या आहेत. तापी, नर्मदा, मही, साबरमती, लुनी नदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. तर असा एक भाग इथे आपल्यासमोर दाखवला गेलेला आहे. त्याचबरोबर आपल्यासाठी आता काही प्रश्न दिलेले आहेत. जसं ब्राझीलच्या उच्चभूमीची वैशिष्ट्ये सांगा, ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये सांगा काय आहेत, भारताच्या किनारपट्टीची प्रदेश स्पष्ट करा, माहिती लिहा, अजस्र काढा, गियाना उच्चभूमी, अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्यासाठी दिले. आपण भारत आणि ब्राझील या आपल्या 2 देशामधील प्राकृतिक रचना हा जो भाग आहे तो अभ्यासत असताना काही माहिती इथे आलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेली पुळण आहे. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. इथे तुमच्यासमोर कॅसिनो बीच ब्राझीलची काही चित्र दाखवली जात आहेत. हा सुद्धा तिथलाच फोटो आहे. आता आणखीन एक त्याच्यामध्ये भाग आहे द्वैतांचे रंग. आता एका बाजूला भारताचा नकाशा आहे, दुसऱ्या बाजूला ब्राझीलचा नकाशा आहे आणि यावरून काही प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडवायला दिलेले आहेत. तर कोणते प्रश्न आहेत बघूया. खरं म्हणजे तुम्हाला ते नकाशे, त्या दोन्ही नकाशांचा अभ्यास करायचा आहे. आकृती क्रमांक 3.1 आणि 3.2 अशा 2 आकृत्या आहेत त्या. आकृती 3.1 आणि 3.2 मध्ये दिलेल्या नकाशामध्ये ब्राझील व भारत या 2 देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. या नकाशांचा व त्या दिलेल्या सूचींचा उपयोग करून उत्तरे शोधायची आहे. आता इथे भारताचा हा भाग आहे आणि हा ब्राझीलचा भाग आहे. इथे जी समुद्र सपाटीपासूनची जी काही उंची आहे इथे 0 आहे. 0 ते 8000 मीटर एवढी उंची दाखवलेली आणि इथे मात्र 2 भाग दिलेले आहेत. इकडे 0 इथे दाखवलेलं आहे मध्यभागी आणि इकडे -200, -200 आणि -2000 खाली आणि खाली दलदलीचा भाग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर तिथून उंची मोजली ती 200, 500 आणि 1000 अशा प्रकारची उंची ही मोजली गेलेली आहे. आणि हे सगळे इकडे 0, 200, 400, 600, 800 हे किलोमीटर इकडे आहेत. इथे पण तसंच आहे 0, 100, 200, 300, 400, 500 अशा प्रकारचे किलोमीटरचे भाग दाखवलेले आहेत उंचीचे. आता आपण हे प्रश्न बघूया. नकाशा दिलेल्या भारत आणि ब्राझील देशांच्या
सूचीची तुलना करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे पुस्तकामध्ये आपल्या, की सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशात कोणत्या भागात आहेत? त्याचं उत्तर आहे भारतात उत्तर भागामध्ये आहे आणि ब्राझीलमध्ये आग्नेय भागात सर्वोच्च उंची असलेले भाग आहेत. कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे? भारतामध्ये उंचीची कक्षा ही जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटाची तुलना करा. तुम्हाला त्यात काय फरक दिसतो? त्याचं उत्तर असं आहे की भारतात सर्वोच्च उंचीचा गट 6000 मीटर ते 8000 मीटर आहे आणि ब्राझीलमध्ये सर्वोच्च उंचीचा गट 1000 ते 2000 मीटर आहे. आता आपण त्या सूच्या पाहिल्या, भारताची सूची आणि ब्राझीलची सूची, त्यामध्ये तुम्हाला हे उंचीचे मीटरचे आकडे हे दिसून येतील. आता हे यामध्ये काय पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला त्यात काय फरक दिसतो? फरक असा आहे की भारतामध्ये सर्वोच्च उंची जास्त आहे आणि ब्राझीलमध्ये ही जी उंची आहे ती कशी आहे? कमी आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार हा सर्वसाधारण कोणत्या दिशेला आहे? तर ब्राझीलमधील जमिनीचा उतार हा सर्वसाधारणपणे उत्तर दिशेला आहे. पुढचा प्रश्न आहे की भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेला आहे? भारतातील दख्खन पठाराचा भूउतार हा पश्चिम दिशेला आहे. आणि पुढचा प्रश्न दिला आहे, दोन्ही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा. भारतामध्ये पश्चिम घाटाच्या पूर्व भागात, त्याचबरोबर अरावली आणि दिल्ली डोंगराच्या पश्चिम भागात आहे. तर ब्राझीलमध्ये अजस्रा कड्याच्या ईशान्येकडील भागामध्ये हे पर्जन्य छायेचे प्रदेश आढळून येतात. तर अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझील आणि भारत या प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा जो काही भाग पाहिला, त्यातला बराचसा भाग आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ब्राझील या दोन देशांच्या प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा आजच्या या तासिकेमध्ये आपण विचार करत आहोत. खरं म्हणजे आपण भारताची जी काही प्राकृतिक रचना आहे, त्यामध्ये जसा हिमालय, पर्वतीय प्रदेश, त्याचबरोबर किनारपट्टीचा भाग, त्यानंतर द्वीप समूह, ह्या सगळ्या बाबींचा आपण आजच्या या तासिकेला विचार केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला या घटकावर प्रश्नसुद्धा देण्यात आलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि आपला जो घटक झालेला आहे त्या घटकाचं वाचनही करायचं आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी आपली मते आम्हाला जरूर कळवा.